नमस्कार. महा-एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर योगेश व्हिडिओग्राफर आहेत. आज आपण पुन्हा इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये चाललेल्या युद्धावरती आणि त्या युद्धाचा परिणाम कुठे कुठे जाणवतोय त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. हे युद्ध 7 ऑक्टोबरला जेव्हा इस्रायलवरती हमासच्या लोकांनी हल्ला केला आणि इस्रायलचे जो 1200 लोकं ठार मारली आणि हा एक सरप्राईज हल्ला होता आणि अत्यंत क्रूर हल्ला होता की मिलिटरीच्या ट्रेनिंग घेतलेल्या लोकांनी नागरिकांवरती, सामान्य नागरिकांवर हल्ला करून त्यांच्यातले 240 लोकं पोलीस म्हणून पकडूनसुद्धा नेले होते. त्यातले बरेचसे अजूनही हमासच्याच ताब्यात आहेत आणि या हल्ल्याचा सगळ्या जगाने तेव्हा निषेध केला होता. पण इस्रायल नुसता निषेध करून थांबणारा देश नव्हता, त्यामुळे त्यांनी अतिशय प्रखर प्रतिहल्ला केलेला आहे आणि गेले कित्येक दिवस गाझापट्टी, जिथे हमासचं वास्तव्य आहे आणि जिथे हमासचं वर्चस्व आहे, त्यांच्यावरती सातत्याने इस्रायल हल्ला करत आहे. उत्तर गाझापट्टीमध्ये त्यांनी आता हल्ला करून हमासने जी सगळी भुयारं खणलेली होती, ती भुयारं बहुतेक सगळी जमीनदोस्त केली आहेत. तिथल्या नागरिकांना, तिथे जे फिलिस्तीनी नागरिक होते त्यांना सांगितलं होतं की तुम्ही दक्षिणेकडे जा, पण ते जेव्हा दक्षिणेकडे गेले तेव्हा त्या नागरिकांमध्येच लपून हमासचे सैनिकसुद्धा दक्षिणेकडे गेले. त्यामुळे इस्रायलने दक्षिणेवरही हल्ला चढवलेला आहे. सध्या तिथे परिस्थिती अतिशय गंभीर आहे. नागरिकांना तर कोणीच वाली नाही आहे. त्यांचे औषधोपचारसुद्धा होत नाहीत, त्यांना खायला जेवायला मिळत नाही, वीज तिथे मिळत नाही. पण या सगळ्याला हमासनी केलेला अत्यंत बेजबाबदार आणि क्रूर हल्लाच जबाबदार आहे आणि इस्रायलला पुन्हा असे हल्ले होऊ नये हे बघायचं असल्यामुळे इस्रायल सातत्याने त्यांच्यावरती हवेतनं बॉम्बिंग करत आहे. इस्रायलची नेव्हीची जहाजं समुद्रातनं, भूमध्य समुद्रातनं त्यांच्यावरती हल्ले करतात आणि इस्रायलचं सैन्य रणगाड्यांसहित त्यांचे मार्कोवा म्हणून जे रणगाडे आहेत त्या रणगाड्यांसहित गाझापट्टीत शिरलेले आहेत आणि गाझापट्टीनं संपूर्णपणे हमासचं निर्दालन करायचं आहे असा त्यांचा हेतू आहे आणि तो हेतू त्यांनी लपवून ठेवलेला नाही आहे. इस्रायलचे प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेतान्याहू, नंतर त्यांचे संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी सांगितलेलं आहे की ही लढाई इतक्यात संपेल असं वाटत नाही. जोपर्यंत आम्ही हमासला पूर्णपणे इथनं निपटून काढत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहील. असं जरी ते म्हणत असले तरी अमेरिका आणि इतर पाश्चात्य राष्ट्र जे इस्रायलचे मित्र आहेत त्यांच्यावरती आता खूप दबाव आहे की ही लढाई थांबायला इस्रायलला भाग पाडावं, कारण नागरिकांचं याच्यामध्ये अतिशय नुकसान होत आहे. आतापर्यंत 22,000 नागरिक ठार झालेले आहेत आणि जवळजवळ 50,000 जखमी झालेले आहेत. हे आकडे अर्थात हमासच्या हेल्थ विंगनी गाझापट्टीतनं दिलेले आहेत. पण इथे एक गमतीची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हमासचे सगळे नेते हे मुळी गाझापट्टीत राहतच नाहीत. ते कतारमध्ये राहतात, लेबनॉनमध्ये राहतात, ते असे आलिशान महालात राहतात आणि मरायला मात्र गाझापट्टीतले हमासचे जे लढाऊ लोक आहेत आणि पॅलेस्टिनी नागरिक आहेत त्यांना मरायला त्यांनी सोडलेलं आहे. पुन्हा त्या पॅलेस्टिनी नागरिकांवरती हल्ले होतात तसे होऊ नये म्हणून हमासने बाहेर येऊन लढावं तर तसंही नाही. त्यांची सगळी मिसाईलच्या साईट्स आहेत जिथनं ते इस्रायलवर मिसाईल टाकतात वगैरे, त्या शाळांमध्ये असतात किंवा हॉस्पिटलमध्ये असतात आणि अशा नागरी वस्तीमध्ये ते असतात की त्याच्यावरती प्रतिहल्ला झाला की नागरिक ठार होतात आणि लगेच हमासला डिंडीम वाजवायला संधी मिळते की आमच्या नागरिकांचा मृत्यू झाला. तेव्हा हा प्रश्न त्यांना हल्ली कोणी विचारत नाही की 7 ऑक्टोबरला तुम्ही इस्रायलमध्ये मारले ते नागरिक नव्हते का? ते सुद्धा सिव्हिलियनच होते. लहान मुलांनासुद्धा भट्टीत जाळून टाकलेले, तसे कोळसा झालेले देह आपल्याला त्या अत्यंत क्रूर हल्ल्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत. परंतु इस्रायलला हे माहिती आहे की हमासचे नेते हे गाझापट्टीत सगळे नाही आहेत. तर परवाच 3 दिवसापूर्वी त्यांचा एक नेता, ज्याचं नाव होतं सालेह अल अरुरी आणि हा त्यांचा डेप्युटी प्राईम मिनिस्टर होता आणि त्यांचा पब्लिक रिलेशनसुद्धा तो हँडल करायचा. हा 56 वर्षाचा नेता होता. याचा जन्म इस्रायलच्या वेस्ट बँकमध्ये अरुरा नावाचं जे गाव आहे तिथे झाला, म्हणून तिथला तो म्हणून त्याचं नाव अरुरी ठेवलं. आपल्या इथे कसं मुंबईतले असले तर मुंबईकर म्हणतात, तसं तिकडे पण ती पद्धत आहे. आणि यांनी इस्रायलनी याला दहशतवादी कारवायांकरता 10-10 वर्ष तुरुंगातसुद्धा ठेवलेलं आहे. साधारण 77 ते 87 हा इस्रायलच्या तुरुंगात देखील होता. परंतु हे जरी असलं तरीसुद्धा त्याला नंतर सोडून दिलं आणि यांनी हमासची पॉलिटिकल विंग सांभाळलेली आहे आणि हा परवा 7 ऑक्टोबरचा जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी हा एक होता, अशी इस्रायलच्या गुप्तहेर खात्याची माहिती होती. इस्रायलनी याला, हा जिथे लेबनॉनमध्ये राहत होता बेरूतमध्ये, तिथे बेरूतमध्ये ठार मारलं.
आणि त्याला मारलं. इस्रायलने सांगितलंही नाही की आम्ही त्याला ठार मारलं. त्यामुळे आपल्याकडे जर असं काही झालं असतं तर आपण म्हटलं असतं अज्ञात हल्लेखोरांनी त्याला ठार मारलं, परंतु तो मेलेला आहे. आणि त्याला अमेरिकेने, इस्रायलने, सगळ्यांनी त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. त्यामुळे इस्रायलने सांगितलं होतं की आमच्यावर हल्ला करणारे जगात कुठेही लपले तरी आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्यांना शिक्षा देऊ. तो इस्रायलचा दावा त्यांनी खरा करून दाखवलेला आहे. पण हे इकडे होत असताना एक आणखीन विचित्र घटना परवा इराणमध्ये घडली. इराणमध्ये केरमान नावाचा जो प्रांत आहे तिथला एक मोठा नेता इराणचा कासिम अल सुलेमानी हा इराण आता इराक नाही, इराण रिव्होल्युशनरी गार्ड कोर IRGCचा नेता होता. आणि इराणच्या लोकांनी जी काही देशाबाहेरची दहशतवादी कृत्य चालवली होती त्या सगळ्यांचा कमांडर हा कासिम अल सुलेमानी होता. IRGC ही जी सेना आहे ही खोमेनींनी सुरू केली. खोमेनी जेव्हा राज्य केलं तेव्हा लोकांवरती वचक बसवायला सेना, पोलीस आणि IRGC अशी त्रिस्तरीय पातळी त्यांनी तयार केलेली होती. आणि IRGCच्याकडे एक बसीज नावाची सेना होती. ते बसीज म्हणजे लोकांचे धार्मिक पोलीस होते. लोकांनी धर्मामध्ये काही चूक केली तर त्यांना ठोकून काढायचं, म्हणजे बायकांनी हिजाब घातला नाही तर त्यांना मारायचं वगैरे, असले सगळे कृत्य तिथे ते करत होते. आणि IRGCची एक आणखीन तुकडी होती, त्याला अल कुद्स ब्रिगेड म्हणतात. अरब देश जेरुसलेमला जेरुसलेम कधीच म्हणत नाहीत. त्यांच्या भाषेत त्या जागेचं नाव आहे अल कुद्स. तर अल कुद्स म्हणजे जेरुसलेम ब्रिगेड म्हणून त्यांची जी होती, अत्यंत कडवे आणि दहशतवादी नेचरची जी लोकं होती, त्यांचा नेता हा कासिम अल सुलेमानी होता. आणि अमेरिकेने सुद्धा याला दहशतवादी घोषित केलेलं आहे. अमेरिका, बहारीन, स्वीडन या देशांनी याला दहशतवादी घोषित केलेलं आहे. इस्रायलने तर अर्थात दहशतवादीच घोषित केलेलं आहे. आणि याची जी हत्या झाली 3 जानेवारीला हा इराकमध्ये गेलेला होता. आता इराणचा नेता इराकमध्ये कशाला गेला, तर इराकमध्येही दहशतवादी कारवाया चालू ठेवायच्या, कारण इराकमध्ये शिया सुन्नी कॉन्फ्लिक्ट आहे. लक्षात ठेवा, इराण हा शिया देश आहे. त्यामुळे तो तिथले ते वाद वाढवायला किंवा तिथे हल्ले प्लॅन करायला गेला होता. आणि अमेरिकेने त्याला हेलफायर मिसाईलनी टिपला आणि त्याला 3 जानेवारीला मारून टाकलं. त्याच्यानंतर खूप हल्ला झाला. इराणने सांगितलं आम्ही इस्रायलचा बदला घेऊ, जेव्हा की इस्रायलने याच्यात काहीच केलं नव्हतं. हा अमेरिकेने केलेला हल्ला होता. मग केरमान येथे त्याला नेण्यात आलं. त्याची मोठी शवयात्रा निघाली. आणि या 3 जानेवारीला त्याला त्याची पुण्यतिथी साजरी करायला म्हणून एक मोठा जमाव जमला होता. त्यावेळेला तिथे 2 अतिशय जास्त ताकदीचे स्फोट झाले. 100वर माणसं मरण पावली, 500 ते 600 माणसं किंवा जास्त जखमी झालेली आहेत. इराणने लगेच सांगायला सुरुवात केली हा इस्रायलचाच कावा आहे वगैरे. परंतु या स्फोटाची जबाबदारी IS म्हणजे इस्लामिक स्टेटनी स्वीकारलेली आहे. इस्लामिक स्टेट ही सुन्नी दहशतवादी संस्था आहे आणि त्यांनी या शिया लोकांचा खून केला आणि त्याचा अभिमानाने सांगितलं की आम्ही ही जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजे एकीकडे ही लोकं हमासला सगळे सपोर्ट करतात, हमासने इस्रायलशी लढावं, इस्रायलचा निपात करावा, अशा यांच्या भूमिका असतात. पण यांच्यातले आपसातले शिया सुन्नी कॉन्फ्लिक्ट काही संपलेले नाही आहेत, ते चालूच आहेत. आणि त्याचंच उदाहरण त्यांनी आत्ता आपल्याला दाखवलं. हे जे सगळं चाललं आहे त्यावरनं हे युद्ध लवकर आटोपता येईल असं सांगता येत नाही. बरं, लेबनॉनमध्ये जाऊन इस्रायलने याला मारलं आहे. लेबनॉनमध्ये ऑलरेडी हिजबुल्ला नावाची जी दहशतवादी संघटना आहे, जी पुन्हा शिया संघटना आहे, त्या हिजबुल्लाने जाहीर केलं आहे की याचा आम्ही बदला घेऊ. कारण हा हल्ला काही अमेरिकेने केलेला नाही आहे, हा निश्चितपणे इस्रायलनेच केलेला आहे. अशा प्रकारचे हल्ले पर्टिक्युलरली जे इस्रायलचे डायरेक्ट शत्रू आहेत त्यांच्यावरती काही अमेरिका करत नाही. त्यामुळे लेबनॉनच्या हिजबुल्लाने सांगितलं आम्ही आता युद्धाची व्याप्ती वाढवू. इस्रायलने आपल्या सैन्याची एक मोठी तुकडी ऑलरेडी लेबनॉनच्या सीमेला म्हणजे इस्रायलच्या उत्तर सीमेला पाठवून दिलेली आहे. आता ही जर लढाई आणखीन चिघळली तर याच्यात लेबनॉनच्या नागरिकांचंही आयुष्य फार कठीण होणार आहे. ॲज सच लेबनॉनमध्ये सध्या खूप महागाई आहे, सगळ्या गोष्टींची टंचाई आहे. त्यामुळे एकेकाळचं पॅरिस ऑफ द ईस्ट असं ज्याची ख्याती होती, पूर्वेकडचं पॅरिस, इतकं छान ते शहर होतं. मी स्वतः लेबनॉनला जाऊन आलो आहे. अतिशय सुंदर शहर आहे. त्या शहराला एक वरदान असं मिळालं आहे की त्या शहरापासून अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवरती डोंगर आहेत आणि तिथे तुम्ही स्कीइंग करू शकता. आणि 5 मिनिटाच्या ड्राईव्हवरती बीच आहे, त्यामुळे तुम्ही स्कीइंग करून जाऊन बीचवरती छानपैकी आंघोळ करू शकता. अशा जगातल्या अत्यंत थोड्या स्थानांपैकी बेरूट हे एक स्थान आहे. इतका चांगला आणि इतका समृद्ध देश असून या भांडणांमुळे त्या देशाची अवस्था अगदी खिळखिळी झालेली आहे. एकेकाळी सगळ्या मध्यपूर्वेचं म्हणजे पश्चिम आशियाचं बँकिंग सेंटर बेरूट होतं, तेही आता संपलेलं आहे. आता तिथे फक्त एकमेकांचे गळे कापणं आणि सगळ्या गोष्टींची टंचाई आणि युद्धमान परिस्थिती हेच चालू आहे.
बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसेल की जिथे इस्लामी दहशतवाद्यांची संख्या वाढते तिथे त्या देशातल्या नागरिकांचं जीवन अतिशय दुष्कर होतं. बरं, इस्रायलच्या ते सीमेवरतीच तो देश आहे, त्यामुळे इस्रायल कायम त्या देशावरती हल्ले करतच असतो. एकूण काय की ही जी लढाई आहे ही लढाई लवकर थांबण्याची चिन्ह नाहीत. असंच हे चालू राहणार आहे. अज्ञात मारेकरी आपलं कार्य बजावतच राहणार आहे. इस्रायलचे मारेकरी असतील, अमेरिकेचे मारेकरी असतील, ते आपलं कार्य बजावतच राहणार आहे. इराणनी आता बदला घेण्याची घोषणा केलेलीच आहे. तसंच हिजबुल्लांनी बदला घेण्याची घोषणा केलेली आहे. युद्ध काही लवकर थांबेल असं दिसत नाही. आणि आपल्याला माहिती आहे, परवा मी त्याच्यावर व्हिडिओ पण केला आहे की लाल समुद्रामध्ये हुती बंडखोरांनी एक स्वतंत्र मोर्चा काढला आहे आणि शिपिंगला त्रास ते देत आहेत. त्या त्रास देण्याच्या अगेन्स्ट अमेरिकेने आपली नेव्ही तिथे आणलेली आहे. परवाच अमेरिकेने हुतींच्या 3 बोटी बुडवल्या आणि त्यांची माणसं मारली. त्याला हुतींच्या कमांडरनी सांगितलं आम्ही आता अमेरिकेलाही सोडणार नाही. एकूण काय, संपूर्ण पश्चिम आशिया धगधगता राहील. तेलाचे भाव वाढतेच राहतील, चढेच राहतील. आपण भाववाढीला तोंड देण्याची तयारी मात्र याच्यात केली पाहिजे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जर अजून दाबलं नसतं तर ते दाबा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ झाले की तुम्हाला तत्काळ त्याची माहिती पोहोचवण्यात येईल. आणि आपल्या कमेंट्स, आपल्या सूचना या नक्की आमच्याकडे येऊ द्या. आम्ही मागे म्हटलं होतं त्याप्रमाणे काही सूचना, निवडक सूचनांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. विलास अस्वले यांनी लिहिलं आहे, नमस्कार विलास, मी आपला नियमित व्हिडिओ बघत असतो, पण आपले प्रत्येक व्हिडिओमधले बारकावे इतके सादर करता की त्यातून नेमकं त्या देशाला, त्या देशाबद्दल काय मत आहे हे सर्वसामान्य पद्धतीशी कळतं. आपण असेच विश्लेषण यापुढे चालू ठेवूया. जय श्रीराम. धन्यवाद विलासजी. एडी करंट सोल्युशन यांनी रशियाच्या व्हिडिओवरती म्हटलं आहे, मी परवा रशियन व्हिडिओ जो केला त्याच्यात त्यांनी एक फार चांगली सूचना दिली आहे की रशियाशी भारताची मैत्री आहे हे चांगलीच गोष्ट आहे, परंतु भारताच्या मीडियाने अमेरिकेला भरपूर शिव्या देण्याचा जो कार्यक्रम आहे तो थोडा थांबवावा. चीननी कसं केलं तिकडे त्यांनी लक्ष द्यावं. चीननी एकाच वेळेला रशियाशी मैत्री ठेवली, अमेरिकेशी मैत्री ठेवली आणि अमेरिकेकडनं संपूर्ण टेक्नॉलॉजी स्वतःकडे ट्रान्सफर करून घेतली आणि आता तो अमेरिकेला शिरजोर झालेला आहे. तेव्हा अमेरिकेला नुसती दूषणं देऊन अमेरिकेचं मत आपल्याबद्दल कलुषित करण्याचं काम मीडियाने करू नये, असा एक प्रेमळ सल्ला एडी करंट सोल्युशन्स या गृहस्थांनी दिलेला आहे. आणि त्यांनी एक सांगितलं आहे की अमेरिकेने जर टेक्नॉलॉजी दिली नसती आणि मॅन्युफॅक्चरिंग नोहाऊ दिला नसता तर चीन इतक्या पुढे नंबर 2 इकॉनॉमी झालाच नसता. याच्यातनं आपणही काहीतरी धडा घ्यावा. धन्यवाद एडी करंट सोल्युशन. आपण हे अगदी योग्य सांगितलेलं आहे आणि भारतीय मीडियाने थोडी सावधानी ठेवली तर जास्ती बरं होईल. उगाच येता जाता अमेरिकेवर टीका करण्याची काही गरज नाही. अमेरिका हे सध्याच्या जगामध्ये टेक्नॉलॉजी पुरवणारा सर्वात चांगला तंत्रज्ञान ज्याच्याकडे आहे आणि ते आपल्याला द्यायला तयार असतात. आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. शिरीष सरमुकादम यांनी लिहिलं आहे, भारत महासत्ता व्हायला बराच काळ आहे आणि भारताला रूढ अर्थाने महासत्ता होण्याची गरज नाही, पण जगाचा मार्गदर्शक होण्याची इच्छा आहे. अमेरिका भरोशाचा देश अजिबात नाही. युक्रेनला आता इतरांप्रमाणेच अर्ध्यावर सोडून देतील. अगदी बरोबर आहे शिरीषजी. आज इस्लामिक दहशतवादाला अमेरिकाच खूप जास्ती जबाबदार आहे. अगदी योग्य तुम्ही सांगितलेलं आहे. सुनीता ताकवले म्हणतात, रशियामध्ये पर्यटनासाठी लोक जातात का? कारण बरेच लोक अमेरिका, युरोप नाहीतर बँकॉक, थायलंड, दुबई, सिंगापूरला जातात, पण रशियाला पर्यटनासाठी गेलेले लोक कमी असतात. तिथे बघण्यासारखं काय काय आहे? मी स्वतः रशियाला गेलेलो आहे सुनीताजी. रशियामध्ये अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. एक प्रचंड देश आहे होते. सगळ्या प्रकारची वातावरणं तिथे आहेत. ब्लॅक सीला बीच आहे, उत्तरेला सगळं अरोरा म्हणून जो पहाटेचा संधिप्रकाश दिसतो तो उत्तरेला दिसू शकतो थंडीमध्ये आणि अतिशय सुंदर देश आहे. आपण जरूर तिथे गेलं पाहिजे आणि सुदैवाने त्या देशात आपलं राहणं तुलनेने स्वस्तात होत असतं, कारण की रशियन रुबल हा डॉलरच्या तुलनेत बराच वीक आहे. शिवदास शिव यांनी म्हटलं, चंद्रशेखरजी बांगलादेशच्या सद्यस्थितीवर एक व्हिडिओ करावा. धन्यवाद. आम्ही लवकरच बांगलादेश आणि तिथे आता निवडणुका होऊ घातल्या आहेत. शेख हसीना तिथे निवडून येणं अत्यावश्यक आहे. त्याकरता आम्ही लवकरच एक व्हिडिओ बनवणारच आहोत. रेवण भगवान सरूक यांनी श्री राम मंदिरविषयी एक व्हिडिओ बनवा अशी प्रेमळ सूचना केली आहे. बघतो जमलं तर तोही एक व्हिडिओ बनवू. सदानंद म्हात्र्यांनी एक खूप मोठी पोस्ट केलेली आहे. धन्यवाद नेनेसाहेब. तुम्ही भारत रशिया मैत्री संबंधाने हा व्हिडिओ केला आहे, तो मला थोडा ट्रिकी वाटतो आहे. भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणानुसार भारत हा जागतिक पातळीवर तटस्थ राष्ट्र राहिलेला आहे. त्यावेळच्या परिस्थितीनुसार तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता आपली शांती, न्याय, समता, बंधुभाव, अविस्तारवाद व वसुदैव कुटुंब
या सर्वांना समान संधी या आध्यात्मिक बैठकीवर आधारलेला आहे. पुढे तीच थ्योरी त्यांच्या सुपुत्री कैलासवती इंदिराजींनी अवलंबिली व जगाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला. आतासुद्धा माननीय PM नरेंद्र मोदी यांनी तेच पाऊल उचलल्यामुळे जुना नवा खडखडाट टळला आहे. ही आपल्या देशवासियांकरता अभिमानाची गोष्ट आहे असे आपणास वाटत नाही का? धन्यवाद सदानंदजी एवढ्या मोठ्या पोस्टबद्दल. मला एकच गोष्ट सांगायची आहे की त्यावेळेला भारत जो नॉन अलाइंड किंवा नॉन अलाइंड मोशनमध्ये जो होता तो अपरिहार्यताने होता, कारण आपल्याकडे शक्ती नव्हती. ती दुर्बळांची तटस्थता होती. दुर्बळांच्या तटस्थतेला जगाच्या बाजारात काही एक किंमत नसते. आज जी आपण न्यूट्रॅलिटी आणि वसुधैव कुटुंबकम म्हणतोय ती आपली शक्ती वाढलेली आहे. आपल्याला माहिती आहे भारत हा आता 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेला आहे. सैन्य भारताचं हे जगातलं 2 नंबरचं मोठं सैन्य आहे. एवढी शक्तिशाली देश आहे, तो अशा गोष्टी करतो त्याला एक वेगळी किंमत असते. जगातून भारताच्या परराष्ट्र धोरणाला आता सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. भारताने व्हॅक्सिन डिप्लोमॅसी केली, त्यानंतरसुद्धा भारत अतिशय सगळ्या जगात मान्यता पावलेला आहे. पंडित नेहरूंच्या काळी ह्यातलं काहीही नव्हतं. स्वतःचं सामर्थ्य वाढवून मग जगाला उपदेश केले असते तर बरं झालं असतं, कारण जगाला उपदेश केलेले पंडित नेहरू 62च्या लढाईनंतर मोडून पडले. अक्षरशः जगाने काही एक आपल्याला मदत केली नाही, आपल्यालाच उलटा भलतो त्याचा त्रास झाला. तेव्हा प्रथम शक्ती आणि नंतर या सगळ्या गोष्टी असं करणं अत्यावश्यक होतं असं मला वाटतं. आपल्या संपूर्ण विदेश नीतीवरती मी लवकरच एक मोठा विस्तृत व्हिडिओ बनवणार आहे. परंतु नेहरूंची विदेश नीती आणि काही अर्थी इंदिराजींची विदेश नीती याच्यात मुख्य चूक ही होती की भारत शक्तिशाली करायचं राहून गेलं होतं. आता शक्तिशाली भारताची विदेश नीती ही अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे. असो, आपल्या कमेंट्सबद्दल धन्यवाद. नमस्कार.